ग्रामसेवकांनो, आता हा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनो, मग तुम्हाला पगार 80 90 हजार लाख रुपये पगार आहे ना। आमच्याकडे एक ग्रामसेवक होता, HD वर येत होता, आता तो फॉर्च्युनर घेऊन फिरतोय। एवढा पैसा येतो कुठून? आणि मग तुम्हाला जर प्रामाणिकपणे काम करा ना, आणि जर पगारात समाधान होत नसेल तर राजीनामे द्या, खुशाल जा। इकडे आमचे लय पोरं बेरोजगार आहे, त्यांना नोकऱ्या मिळतील। अजिबात आम्ही यापुढे तुमचा भ्रष्टाचार सहन करणार नाही। आणि बघा, इथं स्वतः ग्रामपंचायतमध्ये निवडून गेलेल्या सदस्यांना जर ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार काढायला जर एवढ्या अडचणी येत आहे, तेव्हा सर्वसामान्य माणसाचं काय? हे स्वतः सदस्य आहे तिथं, तरी यांना माहिती मिळत नाही आहे। आणि तो अधिकारी त्यांना म्हणायचं मी माझ्या काळात झालं नाही, यांना म्हणायचं त्याचं दप्तर इथं उपलब्ध नाही। मी म्हणतो, जे असे वेळेवर दप्तर देत नसतील, भ्रष्टाचार करून ते दप्तर गायब करत असतील, अशांवर नुसतं निलंबन नाही, रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस अशा नालायकांना नोकरीतून काढून टाका आणि त्यांच्या पार्श्वभागावर लाथा घालून त्यांना जाऊ द्या घरी, शेती करा। अरे लाजा वाटू द्या जनतेचा कष्टाचा पैसा खाताना। अरे मी नेहमी सांगत असतो व्याख्यानांमध्ये, अरे एका दिवसाचं आयुष्य जगा। जर तुम्ही एका दिवसाचं आयुष्य जगले, सकाळी जन्माला आले संध्याकाळी मारणार आहे, तर 1 किलो सोनं जर रस्त्यात सापडलं ना, तरी ते उचलून विचारू हे कोणाचे, कारण संध्याकाळी मारायचे। जराशी लाज ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करा। वारी सगळ्यांनी वाटून गेले, म्हणजे तो मंजूर करून तिकडून देणारा त्याला 10%, ते बिल पास करणारला 5%, परत नंतर ते काम व्यवस्थित झाले का नाही ते पाहणी करून सर्टिफिकेट देणारा त्याला 5%। अरे या टक्केवारीच्या नावाखाली तुम्ही देशाची वाट लावली रे। जरा जनाची नाही मनाची लाज वाटू द्या, निषेध। आणि जर आता या ग्रामसेवक राजेंद्र नामदेव ठोंबरे, तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्ही माझ्याशी आता जो संवाद झाला, त्या संवादमध्ये तुमचं माझं बरंच बोलणं झालंय। त्याच्यामध्ये तुम्ही जे मान्य केलंय की तिथलं जे दप्तर आहे ते तुमच्याकडे आहे, त्याचं कसं काम झालं, काय झालं, आणि जर तिथं काम झालंय तर तुम्ही दप्तर लपवायची गरज नाही। ते दप्तर जर तुम्ही उद्या दिलं नाही, तर तुम्ही आता जिथं ड्युटी करताय तिथं आम्हाला तिथं येऊन आंदोलनं करायला लागतील, आणि तुमचा जो खोटारडेपणा आहे तो जनतेपुढे आणावं लागेल। आणि या सगळ्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार राहाल। जय जवान, जय जवान, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जय जवान, जय किसान।